मी आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। प्रत्येकाच्या आयुष्यातला तो दिवस फार महत्त्वाचा असतो, ज्या दिवशी शुभ लग्न सावधान असे शब्द कानावर पडतात, डोक्यावर अक्षता पडतात आणि आजपर्यंत आईच्या अंगणात खेळणारी ताई सासरी निघते। सोनाली दास या अंधेरीला राहणाऱ्या तर अभिषेक राणे हे दहिसर पूर्व इथले। दास आणि राणे अशी दोन कुटुंब एकत्र येणार आहेत, तेव्हा या दोघांनाही बोलतं करूया, जाणून घेऊया हे कसं काय झालं। माझं नाव सोनाली दास आहे। माझं नाव अभिषेक बाळकृष्ण राणे। फर्स्ट इम्प्रेशन त्यांचं जे डिसेन्सी आहे ते मला जास्त आवडलं आहे। तिचं समजूतदारपणा आणि सगळीकडे मला तिचा सपोर्ट करणं आणि कुठे चुकत असेल तर मला तिथे करेक्ट करणं हा स्वभाव तिचा आवडतो। अभिषेकना सरप्राइजेस लाईक आम्ही जेव्हा बाहेर कधी सडन प्लॅन करतो पार्टी वगैरे फ्रेंड्ससोबत, ते जास्त त्यांना आवडतं। तिला सरप्राईज दिलेले खूप आवडतात आणि सरप्राईज दिल्यानंतर जो तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो मला बघायला खूप आवडतो। अभिषेकचं आणि माझं स्वप्न हेच आहे की आम्ही दोघं पुढे जाऊन सर्व फॅमिलीला एकत्र ठेवू। सो लग्नानंतर आता जी बॉन्डिंग आहे, आता जी फ्रेंडशिप आहे तीच कंटिन्यू पुढे निरंतर राहू दे हीच इच्छा। ओळख करून देणार? हो हो। अरे क्या बात आहे, द्या ना। हे माझे मोठे भाऊ, माझी आई, नमस्कार। माझी सासू, माझे नमस्कार। सासरे, नमस्कार। हे माझी ननंदची सासू, नमस्कार। ती माझी मावशी प्रणिता मावशी, ती माझी आत्या, नमस्कार। अभिषेकची मावशी, नमस्कार। अभिषेकचे मामा, नमस्कार। मामी, ते मामा मामी, त्या पण मामा मामी। अरे वा, भरपूर आहेत मामा मामी। 3 मामा मामी आणि अभिषेकचे बहीण भाऊजी आणि हे अभिषेकचे भाऊ बहीण। हो हो, नमस्कार नमस्कार। तुमचं बालपण कुठलं? मुंबईचीच मी। मुंबईत कुठे? अंधेरी वेस्टला जन्म झाला माझा। आणि घरी कोण कोण? आई बाबा मी आणि 2 भाऊ, मी मधी मोठा भाऊ आणि छोटा भाऊ। तुमचं कुठलं बालपण? जोगेश्वरी पूर्व शामनगर येथे आणि बालपण तिथे। नंतर 10वी नंतर मग मी दहिसरला शिफ्ट झालो। मग दहिसरमध्ये कॉलेज वगैरे कंप्लीट झालं। मग शाळा कुठली तुमची? शाळा बालविकास विद्या मंदिर जोगेश्वरी पूर्व। जोगेश्वरी। आणि पुढे कॉलेज? कॉलेज भाऊसाहेब वर्तक वसई डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली SSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवलीला? अरे वा। मग आता काय करता तुम्ही? मी सध्या IT मॅनेजर जॉबला आहे बँकमध्ये। कसं वाटतंय आता? बरं आहे। काय बरं काय म्हणजे काय बरं आहे? सगळं तयारी चालू आहे लग्नाची आता। किती तारीख? 6 तारीखला लग्न, 6 डिसेंबरला। 6 डिसेंबर। हो। पण तुमची कुठे भेट झाली? आम्ही 7 वर्ष आधी आम्ही एक ऑफिसला होतो, त्या टायमाला ह्या IT मध्ये होतं आणि मी ऑपरेशनमध्ये। आम्ही म्हणजे आय कॉन्टॅक्ट होता आमचं, पण कधी आम्ही असं भेटलो नाही। काय हो, हे काय असतं आय कॉन्टॅक्ट म्हणजे ते ऑपरेशनमध्ये आणि मी IT मध्ये होतो। नाही पण ते आय कॉन्टॅक्ट कसं काय, म्हणजे मला कळलं। आय कॉन्टॅक्ट म्हणजे तेवढीच ओळख, पुढे काय ओळख अशी काय हो, काय झालं? म्हणजे ते IT मध्ये होते तर कधी आमच्या इथे येऊन काही इश्यू असायचं तर सॉल्व्ह असं बघितलं होतं। आय कॉन्टॅक्ट म्हणजे आता मी तुम्हाला बघते, तुम्ही मला बघताय, असं आय कॉन्टॅक्ट। हो। आणि मग त्या टायमाला IT चा आता मला ना वेगळा अर्थ वाटायला लागलाय। आय आणि टी ह्याच्यात घडलं का सगळं? नाही तेव्हा नाही घडलं, म्हणजे नंतर आमचा फ्रेंडशिप झालं। पण त्या आय कॉन्टॅक्ट मध्ये तुम्हाला अंदाज आला होता? नाही, आय कॉन्टॅक्ट मध्ये अंदाज नव्हता आलेला। ते आम्ही जॉब चेंज केलो नंतर आय कॉन्टॅक्ट बंद झालं। काय झालं मग नंतर आम्ही एक मिनिट, काय हसताना ना इतकी गोड खळी गालावर पडते ना तुमच्या, काय झालं सांगा ना। नाही, त्यानंतर मग आम्ही तिने दुसरीकडे जॉब सुरू केला, मी दुसरीकडे जॉब होतो। परत आम्हाला कनेक्ट आम्ही सोशल मीडियामार्फत आम्ही परत आलो। बरं। आणि त्यानंतर आमचं म्हणजे परत बोलणं चालू झालं सोशल मीडियावर, मग हळूहळू भेटणं सुरू झालं। अरे वा। आणि मग पुढे किती वर्ष झाली? आता 5 वर्ष झाली। प्रपोज कोणी कोणाला केलं? अभिषेकने। तुम्ही केलं? कधी? त्याच दरम्यान म्हणजे 2015 दरम्यानच केलं। कुठे कुठे? फोनवर आधी फोनवर। आणि मग म्हणजे मला भेटायचं आहे, मग फेस टू फेस भेटून मग पण तुम्हाला अंदाज आला होता? हो
काहीतरी गडबड सुरू आहे हो ना आलं होतं. आणि विचारल्यावर तुमचा होकार होता हां, का 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 मला पण आवडायचं का बिकॉज जसे म्हणजे त्यांचा जे नेचर आहे डिसेंट आणि फॅमिलीला जास्त बघणं, तर मला असंच कोणतरी लाईफ पार्टनर हवं होतं म्हणून. 5 वर्ष तुमचं ही सगळी काय प्रेम सुरू होतं पण मग घरी कसं कळलं ॲक्च्युली 5 वर्षानंतर दरम्यान हिची फर्दर स्टडीज चालू होत्या मास्टर्स. मग म्हणून आम्ही जरा थांबलो आणि आम्ही साधारण गेल्या वर्षी आम्ही सांगायचं ठरवलं की घरी सांगितलं तुम्ही नाही, गेल्या वर्षी आम्ही घरी सांगण्याचं ठरवलं, म्हणजे घरी सांगू आपण आता, कारण तुझं फर्दर स्टडीज पण झालेल्या आहेत, आपण मग आता घरी बोलणी सुरू करूया. मग घरी एकमेकांचं सांगितलं. मग माझ्या घरी पहिलं सांगितलं. काय रिॲक्शन थोडं वातावरण थोडे टेन्शनदायक होतं, कारण म्हणजे ते पण आपण नॉन महाराष्ट्रीयनमध्ये जातो आहे, पण नंतर मग सांभाळून घेतलं घरातल्यानी आणि खूप सपोर्ट केला. तुमच्या घरी काय रिॲक्शन सेम रिॲक्शन होतं की बेंगॉली अँड महाराष्ट्रीयन. पण मग कसं काय नाही मम्मीनी सांगितलं की ठीक आहे तुला आवडतं ना, आम्हाला तुझ्यावरती कॉन्फिडन्स आहे की जे पण तू करणार आहे ते राईट. आता 6 डिसेंबर आहे, लग्न जवळ आलं आहे, एक एक दिवस जसा जसा जवळ येतो आहे टेन्शन वाढतं आहे, सगळं बालपण आठवतं आहे. हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच, प्रत्येक मुलीच्या येतो, मुलाच्या आयुष्यात येतो. दोन्ही कुटुंब त्या गृहलक्ष्मीच्या स्वागतासाठी सज्ज असतात आणि एकीकडे स्वाभाविक आहे की घरातून जाणारी ताई आणि दुसरीकडे गृहलक्ष्मीच्या पावलानं येणारी ती वहिनी यांचं स्वागत फार वेगळं असतं हो की नाही. पण कसं आहे कुटुंब कसं आहे छान सगळे चांगले आहेत सर्व ओळखतायत हो वर्षभर ओळखतायत. हां पण लग्नानंतर काय असं टेन्शन असतं का हो? अजून तरी वाटलं नाही टेन्शन, इन फ्युचर बघू आता. पण घरच्यांचं support. मित्र काय सांगतात मित्र त्यांचा प्रत्येकाचा वेगवेगळा एक्सपिरियन्स सांगतात, त्यातून आपल्याला काय मग कॉन्फिडन्स घालवायचा प्रयत्न करतात सगळे हो ॲक्च्युली तेच आहे. ते काय काय सांगतात जरा सांगा ना मला. म्हणजे त्यांचं प्रत्येकाचं असं असतं की बाबा नंतर तू आम्हाला वेळ देऊ शकत हां. नाही, नंतर मग फक्त तू ऑफिस घर आणि होणाऱ्या काय त्या मधल्या पार्ट्या असतील काय की त्या पार्ट्या मग मिस होतील. पार्टीचं टेन्शन फार असतं हां म्हणजे फंक्शन काय असेल फॅमिली कळलं का? फंक्शन किंवा पार्टी. हां 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 तुम्हाला असं वाटतं का हो असं काय होतं नाही मला असं काही वाटत नाही. नाही ना उगाच काहीतरी भडकवतात ना उगाच नाही त्यांना फक्त असं वाटत असेल की आता पार्टीमध्ये जास्त बायको अलाउड नाही करणार जायला, मग त्या मित्रांना पण तेच टेन्शन असणार ह्यांना जे आहे ते. पण मग तुम्ही काय पाठवणार हां कधीतरी ठीक आहे. हां म्हणजे 2 वर्षातून एकदा वगैरे हां, ते तर अजून बेटर. पण काय हो यांची आवड काय आहे आम्ही दररोज भेटतोच. तसं माझ्या मते तरी म्हणजे भेटणं, मलाच भेटणं हे जास्त आवडीचं असेल. साधारण म्हणजे जास्त एवढं बाहेर फिरणं वगैरे एवढं नाही आहे, पण तरी पण तिला ठराविक स्पॉटला जाणं, असं बाबा आपण इथे जाऊन गप्पा मारूया, इथे गप्पा मारा, तर गप्पा मारणं. त्यांच्या स्वभावात काय म्हणजे शांत नेचर आहे त्यांचं, तर ते जास्त मला आवड आहे. कारण की माझं जरासं रागीटपणा आहे माझं, तर ते शांतपणा त्यांचं दाखवतात ते पण मला. मला वाटत नाही तुम्ही रागवत असाल असं काय हो खरं काय आहे थोडी. कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत चिडण्याची आता तेच मेन सांगितलं, कारण जसं मित्रांकडे कुठे पार्ट्या. जाणं आलं लक्षात मला. पण लग्नानंतर समजा त्यांनी तुम्हाला न सांगता 8 दिवस ते पिकनिकला गेले तर काय होईल घरीच नाही घेणार ना. माझ्या मते आपण पहिल्या खेळाकडे वळलेलं बरं कळलं डायरेक्ट घंटाच वाजवली अलार्म वाजवलेला आहे. चला या पहिल्या खेळात या दोघांना किती बक्षीस मिळणार बघूया. एक चिकटपट्टी आहे, एक टोक त्यांच्या हातात आहे, दुसरं टोक तुमच्या हातात आहे. असंख्य चेंडूमध्ये ठेवलेले आहेत, पण टेपच्या सहाय्याने एका वेळेला एक चेंडू उचलायचा, काचेच्या या बाऊलमध्ये गोळा करायचा. वेळ 1 मिनिटाची. 20 चेंडू गोळा करायचे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दहा 9 8 7 6 5 बोट आम्ही
वेळ संपली. मोजा आता किती रसगुल्ले गोळा केले. 17. अभिनंदन. झी मराठीकडून आहेत तुम्हा दोघांना अभिनंदन. तुमच्याशी गप्पा मारतोच आहे, जरा घरातल्यांना आता मी बोलतं करणार आहे. आई काय सांगाल जावयाबद्दल? कसा आहे जावई? खूप प्रेमळ आहे, शांत स्वभाव आहे, नेचर पण चांगलं आहे. चांगलं आहे. जावयाकडनं अपेक्षा आहेत का काही? नाही, अपेक्षा काय नाही, म्हणजे संसार चांगला करावा, पुढे जावा. हो ना, एवढंच तुमचं म्हणणं आहे. आता 6 डिसेंबर जवळ येते म्हटल्याबरोबर मगाशी आमच्या ताईच्या डोळ्यात पाणी झालं. तिकडे तुम्ही लगेच डोळे पुसले, बरोबर? काय लगबग खूप सुरू झाली आहे घरात? हो, सगळी धावपळ सुरू झाली. काय सल्ला देणार तुम्ही? सुखाने संसार करा. आई वडील, जसं मी आई वडील ते पण आई वडील, आपलाच घर आहे. प्रेमाने राहा, एवढाच सल्ला दिलेला आहे. जरा तुम्ही काय बोलता? तेच प्रेमाने राहावं. आणि बरं, आता त्या चिडतात, रागावतात, बरोबर आहे? घरी पण लहानपणी व्हायचं भांडण, आता ठीक आहे. भाऊ बोलतोय. काय सासूबाई, कसं वाटतं आता? सुनबाई येत आहेत घरी? माझ्या घरी ते लक्ष्मीच्या पावलाने आली, व्यवस्थित संसार केला. आम्हाला तिच्या आईवडिलांना जशी बघते तसंच आम्हाला बघितलं, बस झालं. हो ना, तुमची तेवढीच अपेक्षा आहे, त्यापेक्षा काही नाही. हो ना. मग मुलाने जेव्हा सांगितलं तेव्हा काय रिॲक्शन होती? रिॲक्शन काय नव्हती, कारण त्याची आजी नेहमी म्हणायची की आम्ही असं म्हणायचो की राणे ना म्हणजे आम्हाला सावंत दळवीच पाहिजे. हां, तर आजी म्हणायची काय नाही, तू केलीस ना ती राणी झाली, राजाने केली राणी झाली नेहमी. पण नेमकं असं झालं की आजी त्याची 1 वर्षापूर्वी एक्सपायर झाली. म्हणजे ती असली पाहिजे होती, ती कोणी असू दे होती, तिने बघितलं असतं आम्हाला समाधान वाटलं. चला, म्हणजे राणी आलेली आहे आता घरात, येते आहे, हो की नाही? बाबा काय वाटतंय? काय नाही, जसं मला एक मुलगी आणि 2 मुलगे. मुलीचं लग्न झालं, आता मला येणाऱ्या 2 सुना म्हणजे माझ्या मुलीच असणार त्या. अरे वा. आणि त्यांना त्यांचं करायचं आहे, त्यांनी त्यांचं समाधान सुखी संसार वाटलं की आम्हाला आनंदच आहे ना. बाकी काही अपेक्षा काय नाही. नाही, मस्त आनंदी. आणि आनंदात काय राहा. हसरी आहे, असं तिनं हसत राहावं, आनंदी. आमचं घरात पण तसं हसा स्वभाव आहे. आमचं मोठं कुटुंब आहे, 42 कुटुंबाचं. गावाला सुद्धा मोठं घर आहे, भरपूर माणसं आहेत. अशीच आनंदी राहिली, आम्हाला समाधान. आम्हाला अशीच पाहिजे होती. अरे वा. आणि तशी मुलाने आणली. हो, तुम्हाला त्रास पडू नये म्हणून मुलानेच सगळी व्यवस्था केली. हो की? चांगलं आहे. मामाकडे द्या बाबा, आईच पुढनं सांगते, मामाकडे द्या पहिलं, बाकी राहिले तरी चालतील. मामा बोला. अभिषेकचा मामा त्याने जे आंतरजातीय विवाह केलं त्याच्याबद्दल आम्हाला बरं वाटलं, कारण असं प्रयत्न केला हे चांगलं आहे. आम्ही केलं नाही, ती चुकी केली. मामी ऐकताय ना? पण चांगलं मामा, आहे, घरी जायचंय माहिती आहे ना? चांगलं केलं आहे. संसार सुखाने करावा हीच आमची सदिच्छा. बोला. मी अभिषेकची मोठी बहीण. लहानपणी आमची दोघांची खूप भांडणं व्हायची, पण जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा त्याने खूप मला सांभाळून घेतलं आहे, नेहमी पाठीशी उभं राहिलं आहे. तर तसंच त्याने सोनालीच्या मागे उभं राहावं, तिची सगळ्या इच्छा पूर्ण कराव्या, हीच माझी इच्छा आहे. सगळं एकत्र कुटुंब इतकी वर्ष तुमच्या बाबांनी एकत्र बांधून ठेवलंय, तसंच तुम्हीही करावं भविष्यात, अशी एक अपेक्षा आहे सगळ्यांची. आणि ही अपेक्षा तुम्ही नक्की पूर्ण कराल हा विश्वास आम्हाला तुमच्या दोघांकडे बघून वाटतोय. हां, या आमच्याकडनं शुभेच्छा. आणि या शुभेच्छा देत असतानाच पुढच्या खेळात काय घडणार ते बघूया. चित्र काढायचं, चित्र काढून झाल्यानंतर समोर दाखवायचं आणि या कुटुंबातल्या सगळ्यांनी मिळून ते चित्र ओळखायचं, तर तुम्हाला बक्षीस मिळणार. हां, एक चित्र तुम्ही काढायचं आहे, एक चित्र ते काढतील. कुठला? रूमच. अरे, आईने बरोबर सांगितलं, अभिनंदन. हे काय असतो प्रकार? ते आमच्या बंगाली फिश आहे. बंगाली फिश आहे, त्याला काय रूह मच्छी बोलतात. अच्छा अच्छा. हा, बांगडो. मालवणी आता समजता म्हणजे आम्ही काय मालवणीतनं बोललो तरी कळताला तुमका. प्रॉब्लेमच असा. पण माका सांगा, तुम्ही बंगालीतून बोललेला एका काळात? नाही समजत. तेव्हा
किचन मध्ये जर या चिडू काय पुटपटला तर आपापल्या परीने अर्थ लावत बसा नका. चला, व्हेरी गुड. एक पहिलं बक्षीस मिळालं. आता दुसरं चित्र काढा. रसगुल्ला. रव्याचे लाडू असत एसटी स्टँड वरचे. पण बरोबर आहे, अभिनंदन. अभिनंदन. चला, 3ही बक्षिसं मिळाली. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. नेहमी मला सपोर्ट करावं. एक काय हो, तयार आहे? हो, सपोर्ट करतोच आता पण. करतो. हां. दुसरी? कधी जर काही चुकी झाली तर त्याला इग्नोर करावं. तिसरी अपेक्षा? तिसरं असं आहे की नॉन महाराष्ट्रीयन आहे, तर पुढे जाऊन तर सर्व सांभाळून घेणारच आहे. आणि त्यामध्ये थोडंसं अजून ॲडजस्टमेंट. हां, म्हणजे जरा मला रीती परंपरा रूढी ते मला सांगावं, ते जरा मला समजून घ्यावं, है ना. तुमच्याबरोबर तिकडच्यांनी पण त्या अपेक्षा ऐकलेल्या आहेत, काळजी करू नका. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. जसे आता माझे पण वडील घरात मोठे आहेत आणि त्यांनी जसं भावंडांना वगैरे सांभाळलं, तसंच मी पण माझ्या भावंड, माझे जे पण माझे भाऊ आहेत, कझिन असू दे, माझे सक्के भाऊ, त्यांना पण मला जर सपोर्ट करायचा, त्यामध्ये तिचा पण थोडा सहभाग लागेल, तर तो सहभाग करावा. मान्य? ओके. एक. चला, पहिला अप्रूव्ड. दुसरं? कधी कधी पार्टीला पण जावं द्यावं. माझ्याकडे बघू नका, मला काय माहिती नाही. तुम्ही सांगायचं आहे आता. सांगा. होय तर होय, नाही तर नाही. कधीतरी ठीक आहे, वर्षाला एकदा. हां, वर्षातून एकदा अप्रूव्ड. चालेल? बघू ते. तुम्हाला किती वेळा पाहिजे साधारण? महिन्यातनं 2 वेळा ठीक आहे. कारण ग्रुपच एवढा मोठा आहे मित्रांचा. सगळ्यांची लग्न झाली आहेत? आता सेकंड लास्ट नंबर माझंच आहे आणि लास्ट नंबर अजून एक आहे. तुम्ही एक काम करा, त्या सगळ्यांचं एकत्र महिलांचं संमेलन भरवा आणि एकदा ठराव करून टाका. तिसरी अपेक्षा? घर सांभाळणं. बाकी माझ्यासोबतच घरातल्यांना, माझ्या घरातल्यांना सांभाळावं एवढी. काय हो, जर फिरायला जायचं असेल कुठेतरी तुम्हाला, तर कुठे जाण्याची इच्छा आहे? स्वप्न काय? मला असं होतं माझं की लग्नाच्या नंतर पहिला दर्शन मी तिरुपतीला करू. काय हो? हां, घेऊन जाणार. हा पती टेन्शनमध्ये आला. बरोबर. पण तुमची ही इच्छा पूर्ण हो, ही तिरुपतीच्या चरणी प्रार्थना करतो. पण आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? आई बाबा. आई बाबांची. का? कधी काही चूक झाली असेल. तुम्ही? क्षमा मागायची तर आई वडिलांची. कारण जे अचानक सांगणं ते थोडंफार त्यांना त्रासदायक झालं असेल, तर त्यासाठी पण त्याच्यानंतर त्यांनी सांभाळून पण घेतलं आणि त्यासाठी धन्यवाद पण मानायचे. धन्यवाद मानलेले आहेत, क्षमा मागितलेली आहे, सगळं झालेलं आहे. डोळ्यातलं पाणी येऊ लागलेलं आहे, तेव्हा आता डोळ्यातलं पाणी थांबू द्या. कारण आता इथून पुढे फक्त आनंदाश्रूच येणार आहेत. कारण क्षण आनंदाचा आयुष्यात येतो आहे. एक महत्त्वाच्या टप्प्यावर एका आयुष्यातल्या कलाटणी, एक अत्यंत सकारात्मक अशी कलाटणी मिळते आणि मग लक्ष्मीच्या पावलानं सुखाचा संसार होतो. दोन्ही कुटुंबांना शुभेच्छा. माऊली, तुम्हालाही शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा. सगळ्या आठवणी येत असतात बालपणापासूनच्या आणि त्यामुळे असं होतं. तेव्हा या दोघांनाही शुभेच्छा देऊया. आणि आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून हा आहेर तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू. सासरी निघालेल्या ताईला झी मराठीकडून ही चांदीची अन्नपूर्णा. सासरी निघालेल्या ताईला माहेराची म्हणून तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
या दोघांनाही सुखी संसारासाठी शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.